नमस्कार, रुपाली किणगी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत। महाशिवरात्री विशेष या व्हिडिओमध्ये आज आपण महाशिवरात्री नेमकी कधी साजरी करायची, महाशिवरात्रीचा मुहूर्त काय आहे, 4 प्रहर पूजा मुहूर्त काय आहे, या महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे, त्याचबरोबर हे व्रत करताना कोणते नियम पाळले पाहिजेत, काय केले नाही पाहिजे और काय केले पाहिजे याविषयी संपूर्ण माहिती आपण दिलेली आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये फॅमिली सर्कलमध्ये नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका। मराठी कॅलेंडरनुसार महाशिवरात्री दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थीला साजरी केली जाते, तर हिंदी कॅलेंडरनुसार ती फाल्गुन महिन्यात येते। दर महिन्याच्या कृष्ण पक्ष त्रयोदशीलाच म्हणजे 13व्या दिवशी शिवरात्र असते। मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा आणि विशेष धार्मिक महत्त्व आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांचा माता पार्वतीबरोबर विवाह संपन्न झाला होता। भोलेनाथांनी वैराग्य जीवनाचा त्याग करून गृहस्थ जीवन स्वीकारले होते, म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे। 2025 माघ कृष्ण पक्ष चतुर्दशी ही 26 फेब्रुवारी सकाळी 11:08 पासून सुरू होऊन 27 फेब्रुवारी सकाळी 8:54 आहे। त्यामुळे यावर्षी महाशिवरात्री 26 फेब्रुवारी बुधवार रोजी साजरी केली जाईल। महाशिवरात्रीची पूजा ही निश्चित काळात करण्याला फार महत्त्व आहे, तर हा निश्चित काल पूजाविधी 27 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12:09 पासून ते 12:59 आहे, म्हणजे हा कालावधी 50 मिनिटांचा आहे। महाशिवरात्रीच्या काळात 4 प्रहर पूजा करण्यालाही अधिक महत्त्व आहे। तर हे 4 प्रहर पूजा मुहूर्त कोणते आहेत ते आता आपण पाहूयात। पहिला प्रहर मुहूर्त 26 फेब्रुवारी संध्याकाळी 6:19 पासून ते रात्री 9:26 आहे। तर दुसरा प्रहर मुहूर्त हा 26 फेब्रुवारी रात्री 9:26 पासून ते 27 फेब्रुवारी मध्यरात्री 12:34 आहे। तर तिसरा प्रहर मुहूर्त हा 27 फेब्रुवारी रोजी 12:34 पासून ते पहाटे 3:41 आहे आणि शेवटचा चतुर्थ प्रहर मुहूर्त हा पहाटे 3:41 पासून ते 6:48 आहे। या काळात शिवतत्व लाखपटीने पृथ्वीवर कार्यरत असते, त्यामुळे या पूजेचा लाभ लाखपटीने होतो अशी मान्यता आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत केले जाते, उपवास ठेवला जातो। आपण वर्षभरात जेवढ्या शिवरात्रीचे उपवास करतो, त्याचबरोबर महादेवाचे सोमवारचे व्रत करतो किंवा इतर व्रत करतो, त्या सर्वांचं फळ या एका महाशिवरात्रीच्या व्रताच्या पूजेमुळे आपल्याला मिळते अशी मान्यता आहे। त्यामुळे हे व्रत प्रत्येकानेच करावे। ज्या मुलामुलींच्या विवाहामध्ये अडचणी येत आहेत त्यांनी हे महाशिवरात्रीचे व्रत आपल्याला मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी नक्कीच करावे। त्याचबरोबर हे महाशिवरात्रीचे उपवास किंवा व्रत हे सौभाग्यवती स्त्रिया आपले सौभाग्य अखंड टिकून राहावे यासाठी करतात। हे महाशिवरात्रीचे व्रत कुणीही लहान मुले, आबाल, वृद्ध, स्त्री, पुरुष करू शकतात। आता हे महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे, यासाठी कोणते नियम पाळावेत, कोणत्या गोष्टी करू नयेत याविषयी आता आपण माहिती पाहूयात। महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्याने आदल्या दिवशी एक भुक्त राहावे, म्हणजे महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी एक वेळ आहार घ्यावा, तामसिक अन्न घेऊ नये, मद्यपान करू नये, धूम्रपान इत्यादींचे सेवन करू नये। महाशिवरात्रीच्या दिवशी दूध, फळे खाऊन उपवास करावा। महाशिवरात्री व्रताच्या संपूर्ण दिवसात झोपणे टाळावे। या दिवशी भगवान शंकराची पूजा करताना तुळस, हळद, शंख, नारळ, केवड्याचे फूल इत्यादींचा वापर निषिद्ध मानलेला आहे। महाशिवरात्रीच्या या व्रतामध्ये आणि शंकराच्या उपासनेमध्ये ब्रह्मचर्याचे पालन कटाक्षाने करायचे आहे। महादेवाला दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक घालताना हे पंचामृत किंवा दूध तांब्याच्या भांड्यात न घेता इतर धातूच्या भांड्यात घ्या, कारण जर तांब्याच्या भांड्यात घेतले तर तांब्याचा त्याच्यावर परिणाम होऊन ते बाधित होऊ शकते आणि असे पंचामृत किंवा दूध शिवाला अर्पण करण्यासाठी योग्य नाही। हे झाले काय करू नये या संबंधीचे नियम। आता ही पूजा कशी करावी यासाठी कोणते नियम पाळावेत ते पाहूयात। महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्याने या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्वच्छ आंघोळ, स्नान करून नवीन कपडे परिधान करावेत। या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते। दिवसभरात शक्य तितक्या वेळा ओम नमः शिवायचा जप करत राहावा। शक्य असल्यास या दिवशी महामृत्युंजय मंत्राचाही जप करावा। महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी 26 फेब्रुवारी रोजी उपवास करायचा आहे आणि 27 फेब्रुवारी रोजी हा उपवास सोडायचा आहे। तर ही उपवास सोडण्याची वेळ 27 फेब्रुवारी रोजी सकाळी
6:48 ते सकाळी 8:54 आहे. महाशिवरात्रीचे हे व्रत काही जण निर्जला म्हणजेच न खाता पिता करतात, तर काही जण फक्त पाण्यावर हे व्रत करतात. तर काही जण फलाहार किंवा फराळ करून हा उपवास करतात. आपल्या शारीरिक क्षमतेनुसार आपण स्वतः हे व्रत कसे करायचे ते ठरवायचे आहे. जर तुम्ही फराळ करून हे व्रत करत असाल तर नेहमीच्या वापरातील मिठाऐवजी सैंधव मिठाचा वापर करून हे व्रत करा. काही ठिकाणी फराळामध्ये भगर खाणे वर्ज्य मानले जाते. गरोदर किंवा स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तरच उपवास करावा, नाहीतर फक्त मंत्र आणि पूजाविधी केला तरी पुण्य प्राप्त होते. मासिक पाळी असेल तर स्त्रियांनी फक्त उपवास करायचा आहे आणि शिवपूजा करू नये. सकाळी घरातील शिवलिंगावर किंवा मंदिरात जाऊन तिथल्या शिवलिंगावर दूध, धोत्रा, पांढरी फुले, बेलपत्र, चंदन, तूप, मध, दही, साखर अर्पण करावे. महाशिवरात्रीची पूजा शक्यतो रात्री केली जाते, त्यामुळे संध्याकाळी पूजेला बसण्यापूर्वी परत एकदा स्नान करावे. संध्याकाळच्या विशेष पूजेसाठी बेलपत्र, धतुरा, फुले, अखंड अक्षता, पांढरे चंदन, भस्म, गंगाजल, कापूर, गाईचे दूध, उसाचा रस, मध, शमीची पाने इत्यादी पूजा साहित्याची व्यवस्था करावी. माता पार्वतीसाठीही सौंदर्य सामान ठेवावे. महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये भगवान शंकराला नैवेद्य अर्पण करण्यासाठी थंड पदार्थ, दुधापासून बनवलेले पदार्थ, मालपुवा, हलवा, लस्सी इत्यादी नैवेद्याची व्यवस्था करावी. पूजेची सुरुवात गणेश पूजनाने करावी. गणेश मूर्तीला पाण्याने नंतर पंचामृताने अभिषेक घालून, त्यानंतर परत पाण्याने अभिषेक घालून मूर्ती स्वच्छ करून मूर्तीला हळद, कुंकू, अक्षदा वाहाव्यात आणि त्यानंतर दुर्वा किंवा एखादे लाल फूल वाहावे. यानंतर माता पार्वतीच्या मूर्तीला अभिषेक करून पूजा करावी. हळद कुंकू वाहावे, फुले वाहावीत आणि सौंदर्य सामान ठेवावे. आता शिवलिंगाची पूजा करायची आहे. प्रथम शिवलिंगाला पाण्याने जलाभिषेक करायचा आहे. त्यानंतर पंचामृताने जलाभिषेक करून परत एकदा पाण्याने जलाभिषेक करून शिवलिंग स्वच्छ पुसून घ्यायचे आहे. एका ताटात थोडे तांदूळ ठेवून त्यावर शिवलिंग ठेवून त्यानंतर शिवलिंगाला अखंड अक्षता वाहून पांढरी फुलं, धोत्र्याचे फळ, बेलपत्र ठेवायचे आहे. बेलपत्र ठेवताना उपडे ठेवायचे आहे. शक्यतो त्याला 3 पानं असतील अशीच बेलपत्र वापरायची आहेत. त्याची गाठ सोडवलेली असली पाहिजे. या दिवशी तुम्हाला जर मिळाली तर 108 बेलपत्र शिवलिंगाला नक्की वाहा. नाही मिळाली तरी 11 बेलपत्र वाहिली तरी चालतील. यानंतर तुपाचा दिवा लावायचा आहे आणि महादेवांची आरती करायची आहे. त्यानंतर शिवस्तुती म्हणायची आहे आणि नैवेद्यासाठी जो काही पदार्थ बनवलेला आहे तो पदार्थ शिवलिंगाला अर्पण करायचा आहे. महाशिवरात्रीच्या व्रतात दिवसभर उपवास करून दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा आहे. उपवास सोडण्यापूर्वी परत एकदा शिवलिंगाची पूजा करायची आहे आणि उपवास सोडायचा आहे. मंडळी, महाशिवरात्री पूजाविधी आणि नियम याविषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल धन्यवाद. ओम नमः शिवाय.